नाशिकमधले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भेटीसाठी बोलावलंय। बोरस्ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि अर्थातच विषय नाशिकचा, सध्या नाशिकची उमेदवारी हा सगळ्यात मोठा विषय झाला आहे, कारण नाशिकसह राज्यातल्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातल्या अनेक जागांची घोषणा, उमेदवारांची घोषणा अद्यापही होणं बाकी आहे। त्यामुळे आता आज अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। थेट जाऊयात, अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, आज पुन्हा एकदा बैठक, एकावर एक बैठकाच सुरू आहेत, फक्त निर्णय काय होतंय काय? मिलिंदजी, आता थोड्या वेळापूर्वी अजय बोरस्ते हे नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी खूपच चांगला आहे ते दाखल झालेले आहेत। पण मुळात जो मुद्दा आहे नाशिकच्या जागेवरून, त्यावरून आता एक नवीन एक वाद निर्माण झाला आहे। तो म्हणजे विजय करंजकर हे नाशिकचे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत आणि ते देखील नाशिकमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। ज्या पद्धतीने हेमंत गोडसे यांचं नाव अंतिम टप्प्यात आलं आहे आणि यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर काल रात्री हेमंत गोडसे यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर आता सकाळी या ठिकाणी विजय करंजकर आणि अजय बोरस्ते हे दोघं त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। विजय करंजकर यांनी याआधी देखील 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि आपण नाशिक लढण्यास इच्छुक आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं। एवढंच काय तर विजय करंजकर यांनी नाशिकमध्ये काही पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषणातून किंवा त्यांची बैठक घेऊन हे देखील स्पष्ट केलं होतं की ज्या पद्धतीनं हेमंत गोडसे यांना तिकीट मिळण्यास विरोध होत आहे महायुतीतून, त्याचबरोबर आपलं नाव जे आहे ते पुढे करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झालेली आहे आणि मला काम करायला सांगितलेलं आहे असं देखील विजय करंजकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं। आणि यानंतर विजय करंजकर यांनी नाशिक लोकसभेमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती। पण गेली 2 दिवस आपण जर पाहिलं तर अचानकपणे पुन्हा एकदा नाशिकची जागा ही विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे यांना मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने विजय करंजकर हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांची काय बैठक होते, कशा रीतीने चर्चा होते? अजित, गेल्या महिन्याभरात साधारण नाशिकच्या विषयातनं ही 10वी किंवा 12वी बैठक असू शकते। तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। ही बैठक संपल्यानंतर अजय बोरस्ते माध्यमांशी काही बोलतात का, काय निर्णय कळतो का, याची माहिती तुझ्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोक